नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठीच्या खेळांना सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातलं सरकार कोणाला पाडायचंय, कोण पेरतंय अशा आशयाच्या बातम्या आणि कोण या सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण होईल याचे प्रयत्न करत आहे. एका आघाडीच्या दैनिकामध्ये कोणी मिस्किन नावाच्या पत्रकारांनी एक मिश्किल बातमी दिलेली आहे. मला या बातमीला मिश्किलच म्हणावं वाटतंय. या बातमीत दावा असा केलाय की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलेला आहे. या विस्तारामध्ये 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. दोन्ही मंत्री मराठवाड्यातले आहेत, शिवसेनेचे आहेत. एक डॉक्टर तानाजी सावंत जे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. 2 अब्दुल सत्तार जे राज्याचे कृषी मंत्री आहेत. या 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा आशयाची सूत्रांच्या हवाल्याने दिलेली ही बातमी. खर तर या मिश्किल बातमीच्या मागे अनेकांचे वेगवेगळे हेतू दिसत आहेत. राज्य सरकारच्या मनामध्ये अशीच भावना असेल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये अशी भावना असेल तर या सरकारच्या पतनाचा प्रारंभ झालाय हे लक्षात ठेवायला हवं. मी याआधीही या विषयावरती बऱ्याच वेळेला बोललेलो आहे. ही बातमी खोटी असेल तर या 2 मंत्र्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी आणि हे सरकार अस्थिर व्हावं यासाठीची ही सूत्रबद्ध रचना आहे का? अशा स्वरूपाची सूत्र संबंधित प्रतिनिधीला माहिती देत असतील तर हे सूत्र कुठले आहेत? हे सूत्र वर्षावरून हलतायत, हे सूत्र सागरवरून हलतायत, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरच्या डाव्या उजव्या बाजूवरून हलतायत की ठाण्यामधून हलतायत का बारामतीवरून हलतायत की मातोश्रीवरून हलतायत की उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आणि औरंगाबाद म्हणजेच आमचं संभाजीनगर या 2 ठिकाणच्या स्थानिक राजकारणाची कुरघोडी आहे? कुणाविषयी तरी द्वेष आहे, कोणाविषयी तरी राग आहे? यातून हे घडतंय का? कोणाचे आहेत प्रयत्न? ही विनाकारण उठवलेली अवई आहे की खरीच काही चर्चा? मुळात या विषयात बघितल्यावरती मला 2 गोष्टी लक्षात येतात. एक, तानाजी सावंतांनी आपल्या भाषणामधून हे सरकार कसं पडलं याबाबतची माहिती दिली आहे. त्यात आपला वाटा कसा होता हे सांगितलंय. अब्दुल सत्तारांनीही अशा स्वरूपाची विधाने केलेली आहेत. तानाजी सावंतांनी मीडियाला आडव्या हाताने घेतलाय तर अब्दुल सत्तारांनी शिवसेनेच्या सगळ्याच नेत्यांची पोलखोल केलेली आहे. अशा वेळी या 2 नेत्याला बाहेर काढून या सरकारचा पायाच डळमळीत करण्याचा विचार आहे का? कारण अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत त्यासोबत आणखी काही मंत्री याबाबत मी हे सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार असताना सातत्याने सांगत आलेलो आहे की हीच मंडळी असतील जी या सरकारला खाली खेचतील. हे वारंवार सांगितलेलं आहे. त्यांनी तसं केलंही, कारण त्याविषयीचे पुरावे देखील मी या आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. या 2 माणसांच्या मजबूत साथीने एकनाथ शिंदेंनी सत्तांतरण घडवून आणलं, स्वतः मुख्यमंत्री झाले. या दोघांनाच दूर करून एकनाथ शिंदे आपला पाया डळमळीत करतील का? शिंदेंना या सरकारला अस्थिर करायचं आहे का? नक्कीच शिंदेंच्या मनातली ही भावना असणार नाही. मग कोण करताय? आता प्रश्न उरतो, शिंदेंचं सरकार डळमळीत झालं तर पुन्हा एकदा संधी मिळेल ती देवेंद्र फडणवीसांना. मग फडणवीस आपल्याच नेतृत्वाला मान्य करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची भाषा करतील का? किंवा तशा आशयाच्या चर्चा घडवून आणतील का? ही दोघं नाही आहेत. दिसताना सकृतदर्शनी व्यक्ती दिसतात 2, पण यांच्या मागे अनेक आमदारांचा पाठिंबा आहे हे विसरून चालणार नाही.
अशा वेळी या दोन मंत्र्यांना बाजूला करण्याचा अगोचरपणा हे सरकार करणार आहे का? मग तरीही दैनिकात बातमी छापून येते कशी? याचं सत्य जेव्हा उमगतं तेव्हा लक्षात येतं की या सरकारला अस्थिर करण्यासाठी जी जी मंडळी कार्यरत आहेत ते अशा आशयाच्या बातम्या दैनिकातून छापून आणतात. मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की ज्या दैनिकाने ही बातमी छापली आहे, जिथे त्याचा परिणाम व्हायला हवा त्या मुंबईमध्ये मात्र ही बातमी छापून आलेली नाही आहे. त्याच्या अन्य आवृत्त्यांच्या मध्ये ही बातमी छापून आली आहे. म्हणजे केवळ पाणी सोडणे एवढाच या बातमीचा हेतू असला पाहिजे. दोन्हीही नेते मंत्री हे स्वभावाने जरासे आक्रमक आहेत. त्यांना स्वतःच्या त्याला काय म्हणता येईल, इगो हा शब्द मी वापरू का काय माझ्या समोरचा प्रश्न आहे, पण जेव्हा त्यांच्या स्वाभिमानाला जराही धक्का लावला जातो तेव्हा ते चवताळून उठतात. खरं तर एका उत्तम राजकारण्याने इतक्या लवकर चवताळून उठायचं नसतं, पण प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाप्रमाणे ही माणसं चवताळून येत असतात. आणि त्यातूनच या दोघांनी चवताळून उठावं, एखाद दुसरं विधान करावं आणि त्या विधानाचा बाजार करत त्यांची प्रतिमा मलिन करावी, यासाठीचा हा डाव आहे का? की त्यांच्याविषयीच्या प्रतिमा, त्यांच्याविषयीच्या चर्चा घडवून आणून त्यांचा मंत्री म्हणूनचा प्रभाव कमी करण्यासाठीचे हे प्रयोग आहेत का? एक नक्की आहे, मला एकनाथ शिंदेंनाही सांगायचं आहे की आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांविषयीच्या चर्चा घडवून आणून याबाबतचे विषय अधिक पसरवले जात आहेत. मी याआधीच्याही भाजपच्या पसाऱ्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, विस्ताराच्या निमित्ताने भाजपचा पसारा. ज्या चुका उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचं मंत्रिमंडळ करताना केलेल्या होत्या, त्याच चुका भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे करणार असतील तर मग मात्र या सरकारच्या पतनाला फार वेळ लागणार नाही. कारण आधीच सरकारकडंच खूप कमी वेळ आहे. हा जो कोणी मिश्किल पत्रकार आहे ना, ज्यानं बातमी दिली आहे, त्या मिश्किल पत्रकाराचे हेतू या बातमीतच स्पष्टपणे दिसून येतात. मी दावा करतोय, ना एकनाथ शिंदेंच्या ना देवेंद्र फडणवीसांच्या मनात या मंत्र्यांना काढण्याबाबतची प्रक्रिया असेल, नाही काही होत असेलच काही तर यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. कारण सावंतांना आरोग्य विभागापेक्षा जलसंधारण विभागामध्ये अधिक रस आहे, तर असाच रस सत्तारांचा देखील जरासा वेगळ्या खात्यांच्या मध्ये आहे. या दोघांच्या खात्यामध्ये बदल करण्यासंबंधीची चर्चा घडली असेल, पण या दोघांनाच बदलण्याची चर्चा घडली असेल असं मला तरी वाटत नाही. मग न घडलेली चर्चा माध्यमांच्या मधून घडवून आणून नेमकं काय साध्य करायचंय याचं उत्तर खूप सोपं आहे, या सरकारला अस्थिर करायचंय. तुम्हालाही पडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जाता एक विनंती, 19 तारखेला संध्याकाळी तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, आपले सगळेच यूट्यूबर तिथे जमा होत आहेत. नमस्कार.